महाजन सर व्हिडिओ चालू करू शकाल? ओके सर चालू करूया. यस मॅडम. सर चालू करूया आपण. बरं पॉवर पॉइंट करू का ऑन? हा हा करा करा. ओके. प्रिय शेतकरी बंधूंनो, आजचा जो विषय आहे कांदा लागवडीचा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे. कांद्याची प्राईस आपण बघून राहिलो आहे, काय स्थिती होऊन राहिली आहे. शॉर्टेज असते तेव्हा मार्केटमध्ये तर खूप भाव वाढून जातात आणि मीडियामध्ये खूप जास्त त्याचा हल्ला होतो आणि खरं म्हटलं तर शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही, व्यापारी त्याचा फायदा घेतात. परंतु शेतकऱ्यांनी जास्त फायदा घेण्यासाठी एक तर लागवडी तंत्रज्ञान, त्याची व्हरायटी कोणती निवडायची, केव्हा लागवड करायचं, कोणत्या हंगामात लागवड करायचं याची माहिती असणं अत्यावश्यक आहे. तर आपण हे बघू की हे वेगवेगळ्या देशांमध्ये सर्वात जास्त क्षेत्र म्हणजे एक्सपोर्ट करणारी कंट्री भारत आहे. म्हणजे 2018मध्ये 6 लाख टन कांदा एक्सपोर्ट केला होता आणि मागच्या वर्षी तर अशी परिस्थिती आली होती आपल्याला कांदा इम्पोर्ट करायला लागला होता. परंतु हे पहिल्यांदा असं झालं होतं. नाहीतर आपण एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्रीमध्ये सर्वात जास्त करणारे राष्ट्र आहे. तसं पाहिलं तर इम्पोर्ट करणाऱ्या कंट्रीमध्ये USA, मलेशिया, सौदी अरेबिया हे. महाजन सर बोला. थोडं डिस्टर्ब करते मी. PPT शेअर नाही झालेली आपली. नाही झाली? हो नाही झालेली. एक मिनिट. शेअर स्क्रीन. झाली का आता? हो हो सर. स्लाइड शो चालू करूया. हा हा आलं? हो हो आलं, आता व्यवस्थित दिसत आहे. चालू करू आपण. बरं. आता आपण पहिला इम्पोर्टिंग कंट्रीज म्हणजे कोणकोणत्या राष्ट्रामध्ये कांद्याचे इम्पोर्ट होतो तर USA, मलेशिया, सौदी अरेबिया, UAE, इराक, जपान या श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये आपल्या देशातून कांदा आपण पाठवतो. तर एरिया पाहिलं तर भारताचा एरिया सर्वात जास्त जगामध्ये, त्याच्यानंतर चीनचा नंबर येतो, त्याच्यानंतर नायजेरिया आणि इतर देशांचा एरिया येतो. तर सर्वात जास्त क्षेत्र दुनियामध्ये पाहिलं तर भारताचा नंबर जास्त आहे. 13 लाख हेक्टर याच्यामध्ये कांदा उत्पादन केला जातो. आणि प्रोडक्शन पाहिलं तर प्रोडक्शन सर्वात जास्त चायनाचं आहे, 247 लाख टन. आणि भारताचा 2018मध्ये 220 लाख टन उत्पादन होतं. याचा अर्थ उत्पादकता प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये वाढवण्याची गरज आहे आणि आपल्या देशामध्ये हे वाढवू शकतो. परंतु त्याच्यासाठी योग्य व्हरायटीचं नियोजन केलं आणि लागवडी तंत्रज्ञान वापरलं तर आपण निश्चितपणे चायनापेक्षा जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो. असं नाही, आपल्या देशाचं सरासरी उत्पादकता पाहिली प्रोडक्टिव्हिटी प्रति हेक्टर तर 18 टनपेक्षा जास्त नाही आहे, परंतु हे सरासरी आहे. आपल्या देशामध्ये 50 टन हेक्टर उत्पादन काढणारे शेतकरी सुद्धा आहे, परंतु त्यांची संख्या फार मोजकी आहे. याचा अर्थ आहे की आपले सर्व शेतकरी जर शाश्वत पद्धतीने आणि उचित वाण वापरून जर शेती केली कांद्याची तर निश्चितपणे आपण दुनियामध्ये सर्वात जास्त उत्पादन करणारा देश होऊ शकतो. एक्सपोर्टचं चित्र बघितलं आपण तर सन 51-52 मध्ये आपण फक्त 5,000 टन कांदा एक्सपोर्ट करत होतो आणि 16-17 मध्ये आपण 34 लाख टन कांदा एक्सपोर्ट केलेला आहे. म्हणजे आपण किती प्रगती केलेली आहे. परंतु हे जे एक्सपोर्टचं चित्र आहे एकसारखं नाही आहे. याचा अर्थ आहे की आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी प्लॅनिंग करून उत्पादन करणं अत्यावश्यक आहे. कोणत्या वर्षी कमी उत्पादन आहे, कोणत्या वर्षी जास्त उत्पादन आहे. अशामुळे जे दुसरे कंट्री आहे, प्रतिस्पर्धा कंट्री जे कांदा एक्सपोर्ट करतात ते आपलं मार्केट कॅप्चर करू शकतात. म्हणून एक्सपोर्ट करण्यासाठी कॉन्स्टंट सप्लाय अत्यावश्यक आहे. हे जसं आता 11-12 मध्ये
जे एक्सपोर्ट केलं होतं तर फार कमी होतं, परंतु 16-17 मध्ये जसं मी आधी सांगितलं 34 लाख टन एक्सपोर्ट केलेलं आहे. मागच्या वर्षी फक्त एक चित्र विचित्र होता, नाही तर आपला देश सर्वात जास्त एक्सपोर्ट करणार आहे. राज्यवार पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एरिया कांद्याचा आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, बिहार आहे, या देशांमध्ये कांदा उत्पादन केला जातो. तसं पाहिलं तर भारतामध्ये पूर्ण एरियामध्ये कांदा केला जातो. हिमाचलमध्ये किंवा जम्मू काश्मीरमध्ये लॉंगडे प्रकारचा कांदा उत्पादन केला जातो. साऊथमध्ये पाहिलं तर प्लायर कांदा असतो, म्हणजे तो उत्पादन केला जातो. तर पूर्ण देशामध्ये कांद्याचे उत्पादन केलं जातो. तर कांदा जे आपण पिवळा कांदा पण सुद्धा एक्सपोर्ट केला जातो, परंतु आपल्या देशामध्ये पिवळा कांदा उत्पादन करत नाही आणि याची मार्केट सुद्धा आपल्या देशामध्ये होत नाही. जर पिवळा कांदा एक्सपोर्ट करायचा असेल तर सर्व शेतकरी समूह ग्रुपमध्ये शेतकरी यायला पाहिजे आणि एक्सपोर्टरशी जर कॉन्टॅक्ट केला तर पिवळा कांदा सुद्धा UK, जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया, जपान या देशांमध्ये आपण करू शकतो. परंतु पिवळ्या कांद्याची मागणी आपल्या देशामध्ये नाही आहे, म्हणून जोपर्यंत समूह एकत्र येत नाही शेतकऱ्यांचा आणि एक्सपोर्टरशी टायअप होत नाही तोपर्यंत पिवळा कांदा शक्य नाही आहे. आणि दुसरा, पिवळा कांदा जर एक्सपोर्ट करायचा त्यांना मोठा आकाराचा कांदा लागतो, मीडियम आकाराचा कांदा चालत नाही या देशांमध्ये. म्हणजे एक कांद्याचं वजन 200-250 ग्राम असतो. आणि आपल्या देशामध्ये आमच्या राजगुरूनगर कांदा लसूण संशोधन केंद्रामध्ये प्रयोग केलेले आहे. तर काही वाण हे उत्पादन जे एक कांद्याचं वजन 200-250 ग्राम सुद्धा आपण घेऊ शकतो, परंतु सर्व वाणचं उत्पादन असं होत नाही. तर दुनियामध्ये पाहिलं तर लॉंग डे प्रकारचा कांदा, शॉर्ट डे प्रकारचा कांदा, इंटरमिडिएट डे प्रकारचा कांदा, असे वेगवेगळे प्रकारचे कांदे असतात. तर भारतामध्ये जे आहे मैदानी भागामध्ये ते शॉर्ट डे प्रकारचा कांदा घेतला जातो. तर तसंच कांद्यामध्ये गुलटी कांदा सुद्धा येतो, बँगलोर रोज. याची लागवड रबीमध्येच करायला पाहिजे. लेट खरीपमध्ये जर लागवड केली तर याच्यामुळे ढेंगळे खूप जास्त प्रमाणामध्ये येऊन जातात. म्हणजे रांगळामध्ये याची लागवड केली बँगलोर रोजची तर जवळजवळ 80-90% ढेंगळे येण्याचे प्रमाण होऊ शकतात. असे बरेचसे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. तसं प्रकारचा कांदा असतो, तो कोइंबतूर म्हणजे तामिळनाडूमध्ये जास्त उत्पादित केला जातो. म्हणजे एक कांद्यामध्ये 8-8, 9-9, 10-10 कांदे छोटे छोटे निघायला लागतात. तर हे प्रकारचा कांदा आहे. तर भारतामध्ये जवळपास 65 व्हरायटी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि संशोधन केंद्र आणि विद्यापीठांनी शिफारस केलेली आहे. त्याच्यामध्ये 33 व्हरायटी ॲक्रिप किंवा ऑल इंडिया कॉर्डिनेटेड प्रोजेक्ट थ्रू शिफारस करण्यात आलेले आहे. तर हे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटने जसं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आधी जुन्या काळामध्ये N53, N241 हे जुनी व्हरायटी शिफारस केली होती. राहुरी विद्यापीठाने बसवंत 780, फुले सफेद पांढऱ्या रंगाची कांदा, फुले सुवर्ण पिवळ्या रंगाचा कांदा, फुले समर्थ हा लाल रंगाचा कांदा आहे. तसंच भारतीय कृषी अनुसंधान परिषद संस्थान IRI तर यांनी पुसा सिरीजची व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. तसंच IIHR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर बेंगलोर यांची अर्का सिरीजची जी व्हरायटी आहे हे डेव्हलप केलेली आहे. तसं हिसार ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने हिसारसाठी डेव्हलप केलेली आहे. NHRDF नाशिकची जी व्हरायटी आहे ते त्यांची ॲग्रिफॉर्म म्हणजे जे व्हरायटी असतात, ॲग्रिफॉर्म नावाने जे काही व्हरायटी असतील तर ते NHRDF नाशिक आता हे संस्थान दिल्लीला शिफ्ट झाली आहे, तर त्यांची व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. तसंच या वेगळ्या राज्यांची व्हरायटीचा आपल्याला काही अर्थ नाही, कारण की आपल्याला महाराष्ट्राची आहे अर्थ. तर महाराष्ट्रामध्ये DOJ राजगुरुनगर हा कांदा लसूण संशोधन केंद्र या देशामध्ये एकमात्र केंद्र आहे आणि ICAR द्वारा संचालित आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या हंगामासाठी वेगवेगळ्या रंगानुसार आणि वेगवेगळं वापरण्यासाठी शिफारस केलेली आहे. भीमा सुपर ही खरीपसाठी शिफारस केलेली आहे. याची लागवड आपण लेट खरीपमध्ये पण सुद्धा करू शकतो, परंतु लेट खरीपमध्ये याच्यामध्ये 10 ते 12% वातावरणानुसार ढेंगळे येऊ शकतात. रबीमध्ये पण याची आपण लागवड करू शकतो, परंतु रबीमध्ये साठवणूक ह्या व्हरायटीचं 3 महिन्यापेक्षा जास्त नसते. तसं भीमा राजमध्ये भीमा रेड या तिघी व्हरायटी खरीप आणि रबीमध्ये आपण लागवड करू शकतो. भीमा रेड लेट खरीपसाठी पण शिफारस केलेली आहे. तसं भीमा शक्ती हे खूप चांगली प्रकारची व्हरायटी आहे. हे फुरसुंगी प्रकारचं जो वाण आहे त्याच्यामधून सिलेक्शन करून प्युअर केलेलं आहे. ॲसच फुरसुंगी कोणती व्हरायटी नाही आहे डेव्हलप केलेली कोणत्या विद्यापीठाने, पण ती भीमा शक्ती त्याच्यामध्ये सिलेक्शन करून डेव्हलप केलेली आहे. आणि हे रांगडा म्हणजे लेट खरीप आणि रब्बीसाठी याची आपण लागवड करू शकतो. आणि दुसरी रब्बीसाठी
फिकट लाल रंगाची जी आहे भीमा किरण हे जात शिफारस केलेली आहे. तसंच भीमा श्वेता हे पांढऱ्या रंगाची जात आहे आणि हे खरीप हंगामासाठी किंवा रब्बी हंगामासाठी दोघा हंगामासाठी शिफारस केलेली आहे. तसंच भीमा शुभ्रा हे बी पांढऱ्या रंगाची जात आहे, भारतातली पहिली खरीप हंगामाची जात आहे. हे खरीपसाठी किंवा लेट खरीप म्हणजे रांगड्यासाठी याची शिफारस केलेली आहे. तसं भीमा डार्क रेड म्हणजे गर्द लाल रंगाची एक जात आहे, हे खरीपसाठी शिफारस केलेली आहे. तसं भीमा लाईट रेड एक रब्बीसाठी शिफारस केली, पण हे कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांसाठी शिफारस केलेली आहे. तर हे भीमा सुपर हे तुम्हाला हे चित्र देखील दाखवलेलं आहे. तर याचे जे अडॅप्टेबिलिटी आहे खूप राज्यांमध्ये आहे, छत्तीसगड आहे, दिल्ली आहे, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा बरेच राज्यांमध्ये याची अडॅप्टेबिलिटी आहे. म्हणजे खरीप हंगामामध्ये खूप जास्त फार्मर शेतकऱ्यांची डिमांड सुद्धा येते. तसंच भीमा रेड हे पण खरीप, लेट खरीप किंवा रब्बीमध्ये आपण लागवड करू शकतो. परंतु रब्बीमध्ये जसं आधी सांगितलं की याची साठवण क्षमता 3 महिन्यापेक्षा जास्त नसते. तसंच भीमा डार्क रेड हे खरीपसाठी शिफारस केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण खरीपमध्ये त्याचं चांगलं उत्पादन होतं. खरीपसाठी जर आपल्याला कांद्याची लागवड करायची असेल तर गादी वाफेवरतीच लागवड करण्यासाठी योग्य आहे. सपाट वाफेमध्ये खरीपमध्ये लागवड केलं तर बराचसा नुकसान होऊ शकतो आणि काळा करपा हा जो रोग आहे खूप जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतो. तसंच कांद्याचं सडण्याचं प्रमाण पण सपाट वाफेमध्ये जास्त होऊ शकतो. म्हणून पाण्याचा निचरा चांगला असणं अत्यावश्यक आहे आणि गादी वाफेवरती लागवड केलेली खरीपमध्ये केव्हाही उत्तम राहणार आहे. मागच्या वर्षी खूप पाऊस होता, तर ज्या शेतकऱ्यांनी गादी वाफेवरती लागवड केलेली आहे असेल तर त्यांना त्यांचा 80% कांदा म्हणजे चांगला राहिला आणि फक्त 20% खराब झाला असेल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी सपाट वाफेमध्ये कांद्याची लागवड केली असेल तर त्यांचं जवळजवळ 80-90% कांदा सडून गेला होता. सांगण्याचं तात्पर्य आहे की गादी वाफे आणि पाण्याचा निचरा होणं अत्यावश्यक आहे. ही भीमा शक्ती हे रब्बी आणि लेट खरीपसाठी शिफारस केलेली आहे आणि हे पण बरेच राज्यामध्ये याची अडॅप्टेबिलिटी आहे. आणि हे मध्यम लाल रंगाचा कांदा आहे, याची टिकाऊ क्षमता पण खूप चांगली आहे. 5-6 महिने रब्बीमध्ये आपण टिकवू शकतो. तसं भीमाराज हे पण खरीप, लेट खरीप आणि रब्बीसाठी आहे. ही गर्द लाल रंगाची जात आहे. तसं भीमा किरण हे फिकट लाल रंगाची जात महाराष्ट्रामध्ये पण याची चांगली आपण शेती घेऊ शकतो आणि याचं साठवण क्षमता सुद्धा चांगली आहे. तसंच भीमा शुभ्रा हे पांढऱ्या रंगाची जात आहे, खरीप आणि लेट खरीपसाठी शिफारस केलेली आहे. भीमा श्वेता हे पण पांढऱ्या रंगाची जात आहे, हे खरीप आणि रब्बी दोघे हंगामासाठी आपण घेऊ शकतो आणि याची पण अडॅप्टेबिलिटी खूप राज्यांमध्ये चांगली आहे. तसंच विदर्भामध्ये हे भीमा शुभ्रा हे पहिल्यांदा यांनी शेती पांढऱ्या कांद्याची सुरुवात केली आणि तिथे आता शेतकरी स्वतः शास्त्रोक्त पद्धतीने पांढऱ्या कांद्याचं बीजोत्पादन लार्ज स्केलमध्ये करायला लागले आणि एका शेतकरीने हे नागपूरमध्ये कृषी प्रदर्शनीमध्ये या कांद्याला ठेवलं होतं. तर प्रणव मुखर्जी आपले पूर्व राष्ट्रपती होते, त्यांनी या कांद्याला किंग ऑफ मोनियन म्हणून भीमा शुभ्र जातीला संबोधित केला होता. तर हे वेगवेगळ्या अशा जाती शिफारस केलेल्या आहे. तसंच हे जे मी सांगितलं होतं पिवळा कांदा हे एक्झोटिक म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी जसं लिंडा विस्टा, कोलिना, मर्सिडीज, काउगर या आमच्या केंद्रामध्ये प्रयोग केले, टेस्ट केले आणि खूप चांगलं उत्पादन होऊ शकतो. आणि 102 मध्ये शेतकऱ्याचे समूह आणि लार्ज स्केलमध्ये मर्सिडीज, काउगर ह्या जातींचं उत्पादन केलं होतं आणि जर्मनीला सुद्धा एक कंटेनर पाठवलं होतं, त्यांना खूप फायदा झाला होता. परंतु ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या प्लेन भागामध्ये याचं बीजोत्पादन होत नाही. म्हणजे बीजोत्पादनासाठी आपल्याला एक तर थंड प्रदेशमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनी असतील त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतो. इथे म्हणजे याच्यामध्ये ढेंगडे येण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की याच्यामध्ये बीजोत्पादन होतच नाही आपल्या ह्या मैदानी भागामध्ये. तसंच हे सिंगल सेंटर ओनियन आता बाहेरच्या देशांमध्ये जवळजवळ 90% 80% डिमांड एक केंद्रीय कांदा. आता तुम्ही खालचा जो चित्र बघत असाल तिथे 2-3 डोळे असणारे कांदे दिसतात, परंतु वरचा जो कांदा आहे एका राईट साईडचा तर तिथे म्हणजे एक डोळा असणारा कांदा आहे. तर एक डोळ्या कांद्याची मागणी जास्त वाढत चाललेली, कारण की तुम्ही बघता आजकाल पार्टी वगैरे, लग्न आहे, मीटिंग वगैरे आहे, त्याच्यामध्ये सलाद वगैरे आहे, तर कांद्याचे डेकोरेशन केलं जातं, चकत्या काढल्या जातात. तर राऊंड म्हणजे एक केंद्रीय कांदा असेल तर त्याची चकती खूप चांगली पडतात आणि परंतु जर मल्टी सेक्टर कांदा असेल, अनेक डोळे असणारे कांदा असतील तर त्याचे चकते बनू शकत नाही, त्याच्यामध्ये छिद्र पडून जातात आणि डोळे निघून जातात. 2-2, 3-3 डोळे असतात तर ते चकत्या पडत नाही. तसंच रिंग बनवण्यासाठी फ्राईड रिंग्स आजकाल बाजारमध्ये यायला लागतात, तर रिंग बनवण्यासाठी सुद्धा एक केंद्रीय कांद्याचा वापर होऊ शकतो. शिवाय एक केंद्रीय कांदा असेल तर त्याचा आकार गोल राहील, त्याची मान बारीक राहतील आणि त्याची साठवण क्षमता
पण सुद्धा चांगली राहील आणि क्वालिटी सुद्धा त्याची चांगली राहील. तर व्हरायटी खरं म्हटलं तर त्याचं बीजोत्पादनवरती फार भर देणं अत्यावश्यक आहे. कोणती राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा रिसर्च संस्थान असेल तर शुद्ध बीज कांद्याचं देऊ शकत नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा सहभाग नसेल. कारण की याच्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स हा महत्वाचा भाग आहे. बीज उत्पादन करताना 1-2 व्हरायटीमध्ये कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर राखणं अत्यावश्यक आहे. जर हे अंतर नाही राखलं तर आमच्या केंद्रामधून समजा शेतकऱ्यांनी बीज घेतलं असेल, चांगल्या व्हरायटीचं उत्पादन केलं असेल कांदा, पुढच्या वर्षी त्याच्यापासून स्वतः बीज उत्पादन करत असतील, परंतु त्याच्यापासून जे उत्पादन केलं बीज असेल तर ते लागवड केल्यानंतर त्याला ते क्वालिटीचा कांदा मिळत नाही. मग का मिळत नाही? त्याचं कारण हे आहे की आजूबाजू जे आहे दुसऱ्या जातीचं बीज उत्पादन सुरू असेल आणि ते मधुमाशी जे आहे एकमेकाचं जातीचं परागण एकमेका जातीमध्ये भेसळ करून टाकतात. म्हणून आयसोलेशन डिस्टन्स महत्वाचं आहे. कोणत्याही कंपनी असेल, शेतकरी असेल, जर शुद्ध बीज उत्पादन करायचे असेल तर हे महत्वाची बाब आहे. अन्यथा कांद्यामध्ये शुद्ध बीज मिळणं अवघड आहे. तर याच्यासाठी ग्राम विलेज कन्सेप्ट म्हणजे ग्राम बीजोत्पादन संकल्पना हे राबवली. म्हणजे एका गावामध्ये एका एरियामध्ये ह्या जातीचं पण बीजोत्पादन केलं, 1.5-2 किलो अंतर सोडून दुसऱ्या एरियामध्ये जर दुसऱ्या जातीचं बीजोत्पादन केलं तर आपल्याला शेतकरी स्वतः शुद्ध बीज उत्पादन करू शकतात. परंतु बरेचदा असं होऊ शकत नाही. तर मग छोट्या स्केलमध्ये जर शेतकऱ्यांना शुद्ध बीज उत्पादन करायचं असेल तर 10x10 किंवा 10x20 मीटरच्या मच्छरदाणी लावून अशी जे झोपडे बनवलेली आहे त्याच्यामध्ये आणि मधुमाशीची पेटी ठेवली तर आपल्याला शुद्ध बी 2-3 किलो आरामशी 10x10 किंवा 10x20च्या याच्यामध्ये 3 ते 4 किलो बी आपण घेऊ शकतो. आता हे बरेचसे कांदा उत्पादन करताना ढेंगळे येण्याचं प्रमाण दिसून येतो. काही शेतकऱ्यांच्या कांद्या पिकामध्ये ढेंगळे येत नाही, काही शेतकऱ्यांच्या पिकामध्ये ढेंगळे येऊन जातात. तर ढेंगळे कशामुळे येतात? हे जातीगत गुण आणि वातावरणाचा प्रभाव. काही जाती अति संवेदनशील असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा कांदे लागवड झाल्यानंतर लागवडीच्या 1.5 महिन्यानंतर जेव्हा रात्रीचं तापमान 10 डिग्रीपेक्षा खाली जातो आणि तो जवळपास 10-15 दिवस सतत असं तापमान खाली राहिला तर सेन्सिटिव्ह जाती असतात, जे संवेदनशील जात असतात, त्याच्यामध्ये ढेंगळे जास्त प्रमाणामध्ये येऊन जातात. बऱ्याच शेतकऱ्यांनी अनुभव केले असेल. रब्बी हंगामाची जे लागवड आहे, ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्ये केली असेल तर त्या कांद्यामध्ये ढेंगळ्याचे प्रमाण कमी येतात. परंतु ज्या जातीची लागवड डिसेंबरमध्ये न करता नोव्हेंबरमध्ये केली असेल तर त्याच्यामध्ये ढेंगळ्याचे प्रमाण जे संवेदनशील जात असतील तर त्याच्यामुळे ढेंगळ्याचं प्रमाण जास्त दिसून येतं. आता तुम्हाला हे चित्र दिसून राहिलं इथे एकामध्ये लागू केलेले खत पाणी व्यवस्थापन एकसारखं, हवामान एकसारखं आहे, परंतु 1-2 प्लॉटमध्ये तुम्हाला ढेंगळे दिसतात, बाकीच्या प्लॉटमध्ये ढेंगळे दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की हे जे ढेंगळे दिसणारे जे जात आहे ते खूप संवेदनशील जात आहे आणि रात्रीचं तापमान कमी झाल्यानंतर याच्यामुळे ढेंगळ्याचं प्रमाण जास्त होऊन जातात. हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. जोड कांदे हे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे प्रॉब्लेम्स येतात. एक तर जातीगत गुण असू शकतो किंवा लागवड करताना 2 रोपांमध्ये अंतर जास्त ठेवलं असेल, खत पाणी व्यवस्थापन खत खूप जास्त दिलं गेलं असेल प्रमाणापेक्षा, शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा, किंवा पाणी देण्यामध्ये ताण झाला असेल जास्त आणि पाणी आपण दिलं असेल तर जोड कांदीचं प्रमाण सुद्धा येऊ शकतात. तर खरीपची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये त्याची लागवड करायला पाहिजे आणि याची हार्वेस्टिंग आपण ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये आपण करू शकतो. तसं लेट खरीप जो कांदा आहे त्याची लागवड म्हणजे आता हे ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली पाहिजे आणि त्याची काढणी जानेवारी ते फरवरीच्या शेवटपर्यंत आपण घेऊ शकतो. आणि रब्बी कांद्याची ऑक्टोबरमध्ये बी पेरणी झाली पाहिजे आणि त्याची लागवड डिसेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिला हप्त्यापर्यंत आपण केलेली केव्हाही चांगली राहते. तर याची जी काढणी आहे मार्च ते मे पर्यंत आपण घेऊ शकतो. रोपवाटिका आता हे फार महत्वाचा मुद्दा आहे. रोपवाटिकाकडे शेतकऱ्यांचं अजिबात लक्ष राहत नाही. बी आणतात, भेतात, सपाट वाफामध्ये फेकून पेरतात. तर रोपवाटिका खरं म्हटलं तर रोपं आपली मुळात चांगली नसतील तर आपलं पीक कधी चांगलं येऊ शकणार नाही. आणि कांदा लागवडीसाठी एकसारखे रोप असतील तर आपल्याला एकसारखं उत्पादन होणार आहे. आणि कांदा एक असं पीक आहे की एक रोप लागवड केलं तर तुम्हाला एकच कांदा मिळणार आहे.
याच्यामध्ये हे टोमॅटो, वांगे, बटाटे असं सारखं पीक नाही आहे किंवा एक रोप लागवड केलं तुम्हाला 10, 12, 20, 25, 50 तुम्हाला फळं मिळतील. म्हणून रोपवाटिका एक केव्हाही जर लागवड करायची असेल, तयार करायची असेल तर गादी वाफेवरती तयार करायची. जमिनीपेक्षा 6 इंच उंच गादी वाफेत तयार करायची आणि त्याची रुंदी जी आहे 1 मीटर पर्यंत आपण ठेवू शकतो. कारण की 1 मीटर का ठेवायची? याचा अर्थ आहे किंवा दोघे बाजूने बसून मध्यपर्यंत आपला हात पोहोचला पाहिजे. तण काढायचं आहे, कोणती आंतरशस्त्रक्रिया करायची तर दोघे बाजून नर्सरीच्या रोपवाटिकेच्या मध्य बाजूपर्यंत आपण हात पोहोचू शकतो. म्हणून त्याची रुंदी 1 मीटर पर्यंत ठेवायची. लांबी आवश्यकतेनुसार पाणी देण्याच्या सोयीनुसार आपण त्याची लांबी कितीही ठेवू शकतो. आणि रोपवाटिकामध्ये बी आणल्यानंतर 3-4 तास चांगलं उन्हात सुकू द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थायरम किंवा कॅप्टान आणि ते नसेल तर मग कार्बनडाझिम 2.5 ग्राम पर किलो बियाणं या प्रमाणामध्ये उपचारित करून लाईनमध्ये बी टाकलं पाहिजे. शेतकरी फेकून बी टाकतात. त्याच्यामुळे काय असतं, कुठे रोप दाट होतात, कुठे बारीक होतात. जिथे दाट पेरलं जाईल बी तर तिथे रोप बारीक राहतात आणि जिथे रोप पातळ असतील तिथे रोप जास्त जाड होऊन जातात आणि लागवडीसाठी सर्व शेतकरी हे सर्व रोप घेतात. म्हणून आपल्याला उत्पादन एकसारखं होत नाही. तर 4-4 बोट अंतर सोडून हलकेशे रेषा ओढायच्या आणि 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त खोल बी टाकायचं नाही. बी जास्त जर खोल गेला तर याच्यामध्ये बी दाबलं जाईल जमिनीमध्ये आणि अंकुरण बरोबर होणार नाही. आणि पेरल्यानंतर बी टाकल्यानंतर याच्यामध्ये वरचा थर जवळजवळ 7 ते 9 दिवस पर्यंत ओलं असणं अत्यावश्यक आहे. खाली किती ओलं असलं तरी चालेल, काही हरकत नाही. परंतु वरचा थर जर सुकला तर जे बी अंकुरित होत असतं सुकलेलं असेल तर ते तिथे मरून जातो. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा बी अंकुर होऊन जातो मग त्याच्यानंतर आपल्याला पाणी थोडंसं बेताने दिलेलं केव्हाही फायदेशीर असतो. तर हे रोपवाटिकेमध्ये ट्रायकोडर्मा हे टाकणं अत्यावश्यक आहे. कारण की ट्रायकोडर्मा वापरल्यामुळे बुरशीजन्य रोग जे आहे ते कमी येतात. आणि 1 हेक्टर रोपवाटिका म्हणजे 2.5 एकर जर रोप लागवड करायची असेल तर 70% जर्मिनेशन असणारं असेल बियाणं तर 8 ते 10 किलो बियाणं लागतं. आणि जर अंकुरण क्षमता चांगली असेल तर आणि ठिबक सिंचनवरती याची आपण रोपवाटिका तयार केली तर 5 ते 6 किलो बियाणं सुद्धा पुरेसे होऊ शकतात. आणि 1 स्क्वेअर मीटर मध्ये एरियामध्ये रोपवाटिकामध्ये 5 ते 10 ग्राम म्हणजे अंकुरण क्षमताप्रमाणे 5 ते 10 ग्राम पेक्षा जास्ती बी टाकायचं नाही. असं जर केलं तर आपले रोप चांगले तयार होऊ शकतात. आता रोपांचं लागवडीचं वय हाही महत्वाचा मुद्दा आहे. शेतकरी रोप 2.5 3 महिन्याचे रोप लागवडीसाठी घेतात. परंतु खरीपचा जो रोप आहे 40 दिवसांचं रोप लागवडीसाठी पुरेसे असतात. लेट खरीपचा जो असेल सीड रांगडा म्हणजे 45 ते 50 दिवसाचं आणि रब्बीचा जो रोपवाटिका असेल तर 50 ते 55 दिवसाचं रोप लागवडीसाठी पुरेसे असतात. परंतु त्याच्यापेक्षा जास्त रोप जुने घेतले तर जोड कांदे जास्त निघतात, चिंगडे जास्त निघतात किंवा ढेंगळेचं प्रमाण जास्त होऊ शकते आणि उत्पादनावरती बराचसा परिणाम पडतो आणि दर्जेदार उत्पादन होत नाही. आणि रोप लागवड करण्यापूर्वी रोपांचे मुळं जेव्हा आपल्याला लागवडी करायची असतील तर रोपांचे मुळं रोपं काढायचे, जुडी बनवायची आणि रोपांचे मुळं जे कार्बनडाझिम 1% म्हणजे 1 ग्राम पर लिटर आणि कार्बोसल्फान 2.5 ml पर लिटर या प्रमाणामध्ये ज्या सोल्युशनमध्ये रोपांचे मुळं 2 तास बुडून लागवड करायची. याच्यामुळे आपल्याला 1 महिन्यापर्यंत कोणतीही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारण्याची गरज नसते. म्हणजे आपला खर्च बराचसा वाचून जातो. ज्या रोपवाटिका करताना जिथे मर रोगचं प्रमाण जास्त असेल तर उन्हाळ्यामध्ये हे सोलर ट्रीटमेंट करून आपण त्या जागेची ट्रीटमेंट करू शकतो आणि ज्याच्यामुळे मर रोग जास्त प्रमाणामध्ये होऊ शकत नाही. कारण की हे बुरशीजन्य रोग आहे आणि जमिनीद्वारा हे पसरतो. तर हे रोपवाटिका तुम्हाला दाखवलेले ठिबक सिस्टमवरती कसं रोप तयार करू शकतात. ज्यांच्याकडे ठिबक सिस्टम नसेल तर गादी वाफेवरती जे खाली चित्र दाखवले त्याच्यावरती सुद्धा आपण रोप तयार करू शकतात.
तर हे बघा लाईन मध्ये रोप टाकलेले तुम्हाला एकसारखे रोप तंदुरुस्त दिसतात, परंतु लाईन मध्ये जर रोप टाकले नसतील तर तुम्हाला एकसारखे रोप तयार होणार नाही. बघा हे रोपांची जाळी जी आहे खाली एकसारखे दिसून राहिली आहे, म्हणजे एकसारखे रोप असतील तर आपल्याला नक्की उत्पादन दर्जेदार होणार आणि एक क्वालिटी उत्पादन एकसारखा कांदा निघणार आहे. आता खरीप मध्ये जर रोपवाटिका तयार करायची असेल तर मे मध्ये तयार करावं लागते, तर तिथे आपल्याला हलकासा 50% व 75% सावली द्यावी लागते आणि स्प्रिंकलर किंवा हे सिस्टम वापरून खरीपसाठी सुद्धा चांगल्या रीतीने आणि ठिबक सिस्टमवरती रोप आपण तयार करू शकतो. आता हे बघा रोप तयार केलेले गादी वाफेमध्ये पाण्याचा निचरा जास्त पाऊस असला तरी चांगला होऊन जातो आणि रोपांचं नुकसान होत नाही आणि तंदुरुस्त रोप तयार होतात. तसंच ट्रान्सपरंट पॉलिथिनच्या झोपडामध्ये कमी असेल तर तिथे त्याच्या खाली सुद्धा आपण रोपवाटिका तयार करू शकतो. तर हे बघा आता हे मर रोग या चित्रामध्ये तुम्हाला दिसून राहिलं, तर बरेचदा जे शेतकरी फेकून बी पेरतात तर त्याच्यामध्ये मर रोग एकदा आला तर 2-3 दिवसामध्ये पूर्ण रोपवाटिका समाप्त होऊन जाते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी लाईन मध्ये बी पेरलं असेल तर हे मर रोग तुम्ही 2-3 लाईन पर्यंत सीमित राहतो आणि तिथे पुढे ते वाढत नाही. आणि ह्या एरिया जिथे ते मर रोग आला तिथे आपण बुरशीनाशकाचं द्रावण त्याच्यामध्ये सोडू शकतो आणि तिथेच त्या बुरशीचं कंट्रोल आपण सोप्या रीतीने करू शकतो. रोपवाटिकामध्ये तणांचं बंदोबस्त हा पण महत्वाचा मुद्दा आहे. तर रोपवाटिकामध्ये फक्त प्रयोग केले आम्ही बरेचसे तणनाशक वापरून, परंतु स्टाम्प जे आहे म्हणजे पेंडामिथिलिन 2 मिली प्रति लिटर पेक्षा जास्त वापरायचं नाही. त्याच्यापेक्षा जास्त वापरला तर रोपवाटिकामध्ये बी सुद्धा येणार नाही. रोपवाटिकामध्ये गोल किंवा इतर दुसरे तणनाशक शिफारस केलेले नाही, याचा अर्थ म्हणजे त्याचा वापर अजिबात करू नये, हे लक्षात घ्या. तसंच जे मी सांगितलं सीडलिंग जे आहे उपचार करायचा, तो उपचार कसं करायचं 2 तास हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि मोठा असा वास्तव प्रश्न आहे की बा 2 तास कसे बुडवायचे. रोप उपटत जायचे, 500-600 रोपांचे जे आहे जुड्या बनवायच्या आणि हा जे सोल्युशन जे तयार केलेलं आहे प्लास्टिकच्या पॉलिथिन अंथरून आणि असं जे जोडी याच्यामध्ये बुडून ठेवायच्या. एवढंच बुडायचं की रोपांची मुळं बुडतील, पानं बुडण्याची गरज नाही. आणि 2 तास झाले की आपण लागवडीसाठी रोपं घेऊ शकतो. तर याच्यामुळे आपल्याला जवळजवळ 1 महिन्यापर्यंत बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारणीचा खर्च वाचून जातो. तर मुख्य पिकामध्ये सुद्धा तणनाशकाचे वापर आपण करू शकतात, परंतु तणनाशक केव्हा वापरायचे आणि कोणते वापरायचे हा महत्वाची बाब आहे. तर मुख्य पिकामध्ये ऑक्सिफ्लोरोफेन म्हणजे गोल 1.5 मिली पर लिटर किंवा बासालिन म्हणजे याचा रासायनिक नाव आहे फुलक्लोरोइन 1.5 ते 2 मिलीलिटर किंवा स्टाम्प म्हणजे पेंडामिथिलिन हे मुख्य पिकामध्ये 3 ते 5 मिली हे शिफारस केलेलं आहे. आणि हे केव्हा वापरायचं? आपल्या भारतामध्ये बरेचसे शेतकरी महाराष्ट्रात ओली लागवड करतात, तर वाफे बनवल्यानंतर सुक्या वाफांमध्ये हे तणनाशक फ्लॅट नोजलच्या साहाय्याने फवारणी करायचं आणि त्याच्यानंतर हे तणनाशक फवारणी करायची आणि फवारणी केल्या अर्ध्या एवढ्या एरियामध्येच फवारणी करायची की अर्ध्या तासामध्ये आपण याला भिजवता येईल. म्हणजे फवारणी केल्यानंतर जर जास्त उशीर पाणी देण्यामध्ये झालं, भिजवण्यामध्ये झालं तर हे तणनाशक लागू होत नाही. आणि कांद्यामध्ये 2,4-D हे तणनाशक अजिबात वापरू नये हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. आता पोषक तत्व कसे द्यायचे, किती द्यायचे हे महत्वाची बाब आहे. खरं म्हटलं तर माती परीक्षण करूनच खतांचा वापर करणं अत्यावश्यक आहे. कारण की बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचे आधी कोणते पीक घेतलेले आपल्या मातीमध्ये किती कोणते तत्व आहे, किती प्रमाणामध्ये आहे याची माहिती असल्यावर आपण हे खत दिले कधी केव्हाही चांगले राहणार आहे. आणि सूक्ष्मद्रव्य जे वापर करायचा असेल तर माती तपासूनच वापर करणं अत्यावश्यक आहे. कारण की सूक्ष्मद्रव्य जमिनीमध्ये समजा लोह तत्व असेल, कॉपर असेल, झिंक असेल आणि त्याची आपण जर फवारणी केली तर ते फायदा न करता नुकसानकारक होऊ शकते. हे याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आता हे जे कांद्याचं जे डोस आहे खतांचं 15 टन प्रति हेक्टर म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट हे वापरणं अत्यावश्यक आहे. हे याच्या व्यतिरिक्त आपण 7.5 टन प्रति हेक्टर शेणखत आणि पोल्ट्री मॅन्युअर किंवा वर्मी कंपोस्ट 4 टन प्रति हेक्टर हे पण सुद्धा वापरू शकतो. त्याच्याबरोबर बायो फर्टिलायझर 5 किलोग्राम ॲझोस्परेलम आणि फॉस्फोबॅक्टेरिया हे आपण हेक्टरी वापरू शकतो. तसंच रासायनिक खतांची आपण जर विचार केला तर खरीप कांद्यासाठी 75 किलोग्राम नत्रजन, 40 किलोग्राम
फॉस्फरस, 40 किलोग्राम पोटॅश आणि 50 किलोग्राम गंधक हे हेक्टरी शिफारस केलेलं आहे. तसंच लेट खरीप आणि रब्बीसाठी 110 किलोग्राम नत्र, 40 किलोग्राम फॉस्फरस, 60 किलोग्राम पोटॅश आणि 50 किलोग्राम गंधक हे शिफारस केलेलं आहे. परंतु हे नत्र, फॉस्फरस, गंधक, पोटॅश केव्हा द्यायचे हे महत्वाची बाब आहे. फॉस्फरस, पोटॅश आणि गंधक लागवडीच्या आधी जमिनीमध्ये मिसळून द्यायला पाहिजे. परंतु नत्र देताना मात्र याचे 3 भाग करायचे. पहिला भाग लागवडीच्या आधी किंवा लागवडी झाल्याच्या 10-12 दिवसानंतर, 15 दिवसानंतर पण देऊ शकतो. दुसरा भाग जो आहे लागवडीच्या 1 महिन्यानंतर द्यायला पाहिजे आणि तिसरा भाग लागवडीच्या 45 ते 50 दिवसानंतर द्यायला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य आहे की कोणतेही खत जे आहे लागवडीचे 60 दिवसानंतर नाही द्यायला पाहिजे. लागवडीच्या 60 दिवसानंतर तुम्ही हे खत दिले, नत्र जर दिलं तर ते कांद्याला लागू होत नाही आणि कांद्याची मान जाड होतात, पाती वाढतात आणि खाले कांदा पोसत नाही. परंतु लागवडीच्या 2 महिन्यानंतर जर कांद्याची पोषण म्हणजे साईज कमी राहिली असेल तर त्याच्यामध्ये आपण मल्टीके म्हणजे 050 पोटॅशची फवारणी करू शकतो. याच्या आणि गंधकाची फवारणी केली तर कांद्याची क्वालिटी आणि साईज वाढू शकते. तर हे कांद्याच्या बाबतीमध्ये सांगितलं. आता कांद्यामध्ये संतुलित खतांचं वापर हा महत्वाचा भाग आहे. संतुलित खत साठी आम्ही प्रयोग केले. 16 तत्व असतात. तर याच्यामध्ये 15+ नायट्रोजन म्हणजे 15 तत्व टाकलेले, फक्त नत्र नाहीये मायनस मध्ये आणि बाकी 15 तत्व आहे आणि प्लस मध्ये पूर्ण सत्व तत्व दिलेले आहे. तर जिथे फक्त नायट्रोजन नाही बाकी सर्व तत्व आहे तिथे कांदा सुद्धा बनलेला नाही आहे. तसंच दुसऱ्या स्लाइड मध्ये इथे नत्र आहे परंतु फॉस्फरस नाही आहे, बाकी पूर्ण तत्व आहे परंतु तिथे फॉस्फरस 0 असल्यामुळे तिथे कांदा बनला नाही. तसंच पोटॅश टाकल्यामुळे फॉस्फरस आहे, नत्र आहे परंतु पोटॅश कमी असल्यामुळे त्याची क्वालिटी चांगली नाही आहे. तसंच गंधक, इथे फॉस्फरस पण आहे, पोटॅश पण आहे, नायट्रोजन पण आहे, तिघी तत्व आहे परंतु गंधक 0 आहे, बाकी तर तत्व आहे परंतु कांद्याची साईज जिथे मायनस गंधक सल्फर लिहिलंय तिथे कांद्याची साईज अजिबात बनलेली नाही आहे. तसंच कॅल्शियम, मॅग्नेशियम, तसंच झिंक याच्यामध्ये गंधक पण आहे, फॉस्फरस पण आहे, पोटॅश पण आहे परंतु झिंक सूक्ष्म 0 आहे. त्याच्यामध्ये कांदेच बनले नाही, मुळाची वाढ खूप जास्त झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की संतुलित खत देणं अत्यावश्यक आहे. एकही खत कमी असेल जास्त असेल तर आपल्याला उत्पादनावरती बराचसा परिणाम पडतो आणि जमीन सुद्धा प्रभावित होऊ, उत्पादकता कमी होत जाते. तर संतुलित खतांचा वापर अत्यावश्यक आहे आणि पिकांचं फेरपालट करणं अत्यावश्यक आहे. सतत त्या क्षेत्रामध्ये दरवर्षी जर आपण कांदा घेत राहिलं तर आपल्याला उत्पादन चांगलं होणार नाही आणि रोग आणि किड्यांचं प्रादुर्भाव जास्त होऊ शकणार आहे. तर म्हणून आणि काही वेळेस बरेच शेतकरी खूप जास्त प्रमाणामध्ये खत वगैरे, शेणखत किंवा कंपोस्ट किंवा रासायनिक खत, युरिया वगैरे जास्त देऊन देतात. तर त्याच्यामध्ये असं आढळून आलंय की झाडांची वाढ खूप जास्त होते आणि मान जाळ होतात आणि खाले कांदा पोसतच नाही. अशा स्टेजमध्ये लिओसिन हे जे आहे 6 मिली 4 ते 6 मिली प्रति लिटर अशा प्रमाणे म्हणजे 75व्या आणि 80-90व्या दिवशी जर आपण फवारणी केली तरी फाजील जे वाढ आहे ते कमी करू शकतो. जर कांद्याची वाढ चांगली असेल, कांदा चांगला पोसत असेल तर अजिबात लिओसिनची फवारणी शिफारस केलेली नाही आहे. हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. कांदा पिकाबद्दल बोलण्यासाठी भरपूर आहे आणि परंतु आज आपला विषय कांद्याची व्हरायटी, खत व्यवस्थापन आणि रोपवाटिका याच्यावरतं होतं म्हणून मी आपण एवढं बोलतो. आणि आपल्याला जे काही प्रश्न वगैरे असतील किंवा समस्या असतील तर आमच्या केंद्रामध्ये शेतकरी येऊ शकतात किंवा केव्हाही संपर्क करू शकतात, तर त्यांना पूर्ण माहिती दिली जाते. खरं म्हटलं तर शेतकऱ्यांनी संशोधन केंद्र आहे, विद्यापीठ आहे, तिथे दर वर्षामध्ये 2-3 वेळ व्हिजिट करणं आवश्यक आहे. कारण की तिथे काय संशोधन चालू आहे, काय नवीन तंत्रज्ञान आहे त्याची माहिती घेणं आवश्यक आहे आणि ते शेतकऱ्यांनी अडॉप्ट करायला पाहिजे. बरेच शेतकरी आमच्या केंद्रामध्ये येतात, 50-50 ग्रुपमध्ये येतात परंतु त्याच्यामध्ये 5-10 शेतकरी ते व्यवस्थित ऐकतात, बाकीचे सर्व आपसमध्ये चर्चा करतात. परंतु माझं असं म्हणणं आहे किंवा आपसामध्ये न चर्चा करता केंद्रामध्ये काय चालू आहे ते पाहणं अत्यावश्यक आहे. आणि मग आपल्याच मनाने डिसिजन करता अरे याच्यापेक्षा तर आमचा प्लॉट चांगला. संशोधन केंद्रामध्ये जसं रोगरोधी किंवा कीडरोधी जात डेव्हलप करायची असेल तर मुद्दामून आम्हाला वेगवेगळ्या जातीमध्ये कीड आणि रोग आणावा लागतो. किंवा खतांचा डोस
डिसाईड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये खतचे प्रयोग केले जातात, तर सर्व प्लॉट तुम्हाला चांगले मिळणार नाही. 1 किंवा 2 प्लॉट किंवा 3 प्लॉटच तुम्हाला चांगले मिळतील, किंवा 1 किंवा 2 जाती चांगले दिसतील, बाकीचे समोर तुम्हाला रोगट दिसतील किंवा कमी वाढीचे दिसतील. तर म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय न घेता किंवा निष्कर्ष न काढता संशोधनामध्ये किंवा कशामुळे काय याची माहिती घेणं आवश्यक आहे, आणि नवीन संशोधन आपल्या शेतावरती अडॉप्ट करणं आवश्यक आहे. शास्त्रीय पद्धतीने जर शेतकऱ्यांनी शेती केली, नक्कीच आपल्या देशाचे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. जर उत्पादकता प्रति हेक्टर डबल झाली आणि सेम भाव राहिले, तर जे काही उत्पादकता डबल झाली असेल तर त्या शेतकऱ्यांना तेवढा फायदा नक्कीच होणार आहे. तर एवढं बोलून मी आज वेळ झालेला आहे, अर्धा तासाचा वेळ होता, तर आपलं आजचं जे संभाषण होतं मी समाप्त करतो, आणि ज्या शेतकऱ्यांना समस्या असेल ते बोलू शकतात. धन्यवाद. थैंक यू सो मच महाजन सर. हमारे पास एक अटेंडी हैं. उनका नाम है राहुल. राहुल जी, आप बात करके पूछ सकते हैं अपना प्रश्न. अपने आप को अनम्यूट कीजिए, आपके पास एक माइक का ऑप्शन होगा, अनम्यूट करके आप डायरेक्ट बात कर सकते हैं. हॅलो सर. हाँ जी बोलिए सर. आमची कांदा लागवड चालू आहे. ट्विस्टिंगचा प्रॉब्लेम येतोय. तो ट्विस्टिंग कशामुळे येते आणि त्यावर उपाय काय, आणि ते येऊ नये म्हणून त्यावर उपाय काय, आणि आली असेल तर मग मी आता लागवड करतोय तर काय करावं? एक तर आता शेतामध्ये ट्रायकोडर्मा टाकणं अत्यावश्यक आहे. म्हणजे 2 ते 3 किलो प्रति हेक्टर ट्रायकोडर्मा. तर 100-200 किलो शेण असेल त्याच्यामध्ये ते ट्रायकोडर्मा मिसळून द्यायचं आणि हलकासं ओलं करून घ्यायचं, आणि 10-15 दिवस ठेवल्यानंतर तो शेणखत जे ट्रायकोडर्मा घातलेलं ते शेतामध्ये टाकलं तर जमिनीमध्ये जे जमीनजन्य रोग आहे तो होत नाही. आणि ट्विस्टर रोग जो आहे, काळा करपा रोग जो आहे, हा जमिनीजन्य रोग आहे आणि जमिनीमधून हे पसरतो. आणि त्याचं सेकंडरी स्प्रेड पावसानंतर जे पत्तीवरती जे काळे धब्बे पडतात आणि सेकंडरी स्प्रेड पाऊस आल्यामुळे ते स्प्रेड पुढे होतो. तर सुरुवाती काळामध्ये जिथे जे छोट्या पॅचेसमध्ये येतो तिथेच जर आपण कॅब्रिओटॉप किंवा डायथेरियम 45 किंवा हेक्झाकोनाझोल याची ड्रेंचिंग केली तर तिथे जमिनीमध्ये हे बुरशी आपण खतम करू शकतो. आणि एकदा शेतामध्ये पसरला तर मग हा कंट्रोल करणं फार अवघड आहे. सुरुवातीमध्ये काळजी करणं अत्यावश्यक आहे. तर आणि ज्या तुम्ही सीडलिंग जे आहे कार्बोसल्फॉन जसं मी सांगितलं आणि कार्बनडाझिम याच्यामध्ये 2 तास बुडून जर लागवड केली आणि ट्रायकोडर्मा वापरला आणि ट्विस्टर रोग आलाही समजा, तर सुरुवातीला जिथे दिसलं तिथे जे बुरशीनाशक सांगितली त्याचे तिथे नोझल खोलून स्प्रे पंपाचा तिथे त्याचं द्रावण ओतलं तर आपण कंट्रोल करू शकतो. थँक्यू सर. हाँ महाजन जी, एक हमारे पास Q&A में एक और क्वेश्चन है जिसमें मेंशन किया है अजीत जी ने. हाँ बोलिए. अजीत जी ने मेंशन किया पीपीटी मला भेटू शकता का? पीपीटी ऍक्च्युली पीपीटी मध्ये काय बरेचसे जे आहे बोललेले शब्द नसतात तर त्याचं रॉंग इन्फॉर्मेशन होऊ शकतो. रॉंग इन्फॉर्मेशन घेऊ शकतात शेतकरी. अजीत जी बात करना चाहेंगे. अजीत जी अपने आप को अनम्यूट कीजिए और बात कीजिए आप. मला हे राजगुरुनगर मध्ये पांढऱ्या कांद्याचं बी भेटू शकेल का? पांढऱ्या कांद्याचं आमच्या केंद्रामध्ये बी उत्पादन केलं होतं, परंतु या वर्षी आमच्याकडे आता बी संपलेलं आहे. ओके. मग आता मग जे रेड आहे भीमा रेड म्हणून, कारण की जे बियाणं आहे आमच्या केंद्रामध्ये आता रेड असो किंवा पांढरा असो हे संपलेलं आहे आता. ओके, म्हणजे आता बियाणं आपल्याकडे अवेलेबल नाहीये. अवेलेबल नाही आहे, संपलेलं आहे. उशीर झाला कारण की आता लागवडीची वेळ झालेली आहे. ओके. आणि लसूणची मिळू शकेल का मला? लसूणची मी चौकशी करून तुम्ही उद्या मला सांगा, परवा मी चौकशी करतो मिळू शकते की नाही. फाईन फाईन, ठीक आहे. आणि जे तणनाशक आपण जे रोपवाटिकेमध्ये वापरू शकतो का? त्याच्यामध्ये जे गोल आपल्याला वापरायचं नाहीये? नाही, गोल तणनाशकामध्ये पेरल्या वापरायचं नाही. ओके. 20-25 दिवसानंतर आपण कमी प्रमाणामध्ये वापरू शकतो, परंतु थोडासा रोपांवरती झटका पडतो. ओके. तर त्याच्याऐवजी स्टॉम्प म्हणजे पेंडामिथिलिन
आमच्या केंद्राने प्रयोग केले. 2 मिली प्रति लिटर पेक्षा जास्त वापरायचं नाही आणि बी पेरल्या फ्लॅट नोजलने फवारणी करायची आणि लगेच त्याच्यामध्ये ओलावा द्यायचा. ओके, म्हणजे आता मला बाजारातून विकत घ्यायचं असेल दुकानातून, तर मी आता कुठलं पीक घ्यावं? कारण मी आता सातारा भागातून आहे, वाई एरियातून, तर मी कुठलं घ्यावं असं तुम्ही सजेस्ट करा. आता रब्बी हंगामासाठी ऍक्च्युली N241 आहे, ॲग्रीफॉर्म लाईट रेड आहे, भीमा शक्ती आहे. ह्या जातींचं जे बी मिळालं तर उपयुक्त आहे. कारण की विद्यापीठामध्ये पण सुद्धा या वर्षी बियांची शॉर्टेज होती आणि बी खूप डिमांड असल्यामुळे संपलेलं आहे. पण हे ॲग्रीफॉर्म लाईट रेड आहे, भीमा शक्ती आहे, भीमा किरण आहे, हे जाती तुम्ही लावू शकता. ओके, फाईन. हे जे आपण लागवड करतो, सॉरी ह्याची रोपवाटिकेवरती आपण पेरलं, रोपवाटिके बेडवरती, त्याच्यानंतर 60 ते 70 दिवसामध्ये आपण पुनर्लागवड करायची. नाही. 60-70 दिवसामध्ये लागवड केल्यानंतर आपल्याला चांगला उत्पादन येत नाही. रब्बी हंगामाची जे पिकांची लागवड आहे रोपवाटिकेमध्ये 50 ते 55 दिवसाचं रोप ते पुरेसे आहे. ओके. हा, ठीक आहे. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. हॅलो सर. हॅलो सर, एक दिवस आधी ट्रायकोडर्मा आणि कार्बोसल्फानची प्रक्रिया करून ठेवलं तर चालतं का? कार्बोसल्फान ट्रायकोडर्मा नाही, ट्रायकोडर्मा सॉरी 22 आणि कार्बोसल्फानचं. कार्बोसल्फान आणि 22 म्हणजे काय रोपांचं? हो, रोपांची. हो, उपटून एक दिवस आधी. 3-4 दिवस. हॅलो हा, आवाज येतोय का? हो, येतोय. तर उपचारित करून ठेवू शकतात, काय हरकत नाही. बरोबर, धन्यवाद सर. थँक्यू सो मच. बहुत धन्यवाद महाजन सर. हमारे पास Q&A में एक क्वेश्चन और है, अगर आप सामने नहीं सुरेंद्र जी शायद वो पूछ चुके हैं, वो राहुल जी जो है ना, उनको हमने बोलने का चान्स दिया था. तर कुलकर्णी साहेब, तुम्हाला काही सांगायचं असेल तर, नाही तर आपण कन्क्लूड करूया. We can conclude now. अच्छा, एकच मिनिट मी फक्त. ठीक आहे. नमस्कार. आजचा जो कार्यक्रम होता त्याच्यात डॉक्टर विजय महाजन सरांनी आपल्याला बरीच खूप चांगली उपयोगी माहिती दिली आणि ही जी आज झालेला कार्यक्रम आहे तो पूर्ण आपण रेकॉर्ड केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी मी हे आपण फेसबुक आणि YouTube वरती हे रेकॉर्डिंग ठेवतोय. तर तुम्हाला परत कधी बघावासा वाटला किंवा मित्राला दाखवायचा झाला तर जरूर तो दाखवा आणि काही दिवसांनी हे या किसानच्या ऍप मध्ये पण उपलब्ध असेल. मला वाटतं ह्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टर साहेबांचे फोन नंबर पण डिस्प्ले करतोय. जर तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर कांदा आणि लसूण हे एकच मिनिट, सॉरी, कांदा आणि लसूण अनुसंधान निर्देशालय जे आहे त्यांच्याकडे संपर्क आपण साधू शकता. त्याचबरोबर आज हा कार्यक्रम जो आहे हा किसान शिक्षा अभियान या अंतर्गत आपण केलेला आहे. त्यासाठी जे कोऑर्डिनेशन आहे ते उद्यानश्री प्रकाश कुलकर्णी साहेबांनी आपल्याला या सगळ्यांमध्ये डॉक्टर महाजन सर, ती संस्था आणि शेतकरी यांना एकत्र आणलंय. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानू इच्छितो. धन्यवाद. आपण परत याच ठिकाणी भेटत राहूया आणि नवीन कार्यक्रम आपण करूया. आणि डॉक्टर महाजन सरांना पण विनंती आहे की आपण नाही यापुढे कृपया आम्हाला वेळ देत चला. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर महाजन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर, हे आपण बोला ना, काय आपण हे भुईमुगावरती सुद्धा काही घेणार आहे का असं झूम ऍप वरती? आम्ही प्लॅन केलं ना तर ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या ऍप मध्ये ती माहिती मिळून जाईल. किमान 1 आठवडा आधी आम्ही ते होस्ट करतो इथे. तर तुम्हाला नक्कीच ती माहिती कळेल आणि तुम्ही तात्पुरतं तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता की या वक्त्याला किंवा या वैज्ञानिकांना आपण बोलवलं पाहिजे. तर ते तुम्ही ईमेलने आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करू आणि करूया आपण. नॉट रिअली मला काही त्याच्यातली जास्त माहित नाही.
काही हरकत नाही, पण मग कुलकर्णी साहेब आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला, तर त्यांना त्यांच्या मदतीने आपण नक्की करू. मी नुकतीच सुरुवात करतोय नवीन शेतीसाठी. आय एम प्लॅनिंग फॉर माय ऑर्गॅनिक फार्मिंग. तर त्या संदर्भात तुमचा नंबर शेअर करा, तुमचा नंबर शेअर करा. नाही, तो आहे आपल्याकडे. आपण तुम्हाला तिथे त्या ऍप मध्ये लक्ष ठेवा, तुम्हाला नक्की मिळेल ते. फाईन. ठीक आहे, धन्यवाद, भेटूया. Thank you.